आत्मसाक्षात्कार 29 ऑक्टोबर 1896 रोजी लंडन शहरी दिलेलं व्याख्यान. मी आज तुम्हाला एका उपनिषदामधून काही सांगेन. त्या उपनिषदाचं नाव आहे कठ उपनिषद. तुमच्यापैकी काही जणांनी बहुधा त्याचा सर एडविन अर्नॉल्ड कृत मृत्यूचं रहस्य म्हणजेच द सिक्रेट ऑफ डेथ नामक अनुवाद वाचला सुद्धा असेल. असो, मागील एका व्याख्यानामध्ये आपण बघितलंच की ह्या जगाचं मूल कारण काय आणि ह्या जगाची उत्पत्ती कशी झाली, ह्या प्रश्नानं प्रारंभ झालेल्या जिज्ञासेला बाह्य जगताच्या अनुशीलनांद्वारा समाधानकारक उत्तर न मिळू शकल्यामुळे लोकांची दृष्टी मग आंतरजगताकडे वळली. या ग्रंथात कठोपनिषदात मानवाच्या अंतःस्वरूपाविषयी विचार करून हा विषय मानसशास्त्रीय पद्धतीने हाताळण्यात आलेला आहे. प्रथम हे बाह्य जगत कुणी निर्माण केलं, याची उत्पत्ती कशी झाली असा प्रश्न विचारला गेला होता. आताचा कठोपनिषदातील नचिकेत्याचा प्रश्न आहे, माणसाच्या आत असं काय आहे की ज्याच्यामुळे तो जिवंत राहतो, हालचाल करू शकतो आणि माणूस मेल्यावर त्या आतल्या वस्तूचं काय होतं. ह्यापूर्वीच्या तत्वज्ञांनी जड जगताचं अनुशीलन करून त्यामधून अंतिम सत्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला होता. ह्या प्रयत्नात त्यांना अधिकाधिक काही जर गवसला असेल तर तो म्हणजे ह्या विश्वाचं शासन करणारा एक व्यक्तित्ववान पुरुष, सगुण ईश्वर. हा त्यांचा ईश्वर म्हणजे मनुष्याचीच खूप खूप सुधारून वाढवलेली आवृत्ती होती. तो खूप खूप मोठा मानव होता, तुमच्या आमच्या परीस अनंतपट मोठा मानव होता. पण कितीही झालं तरी तो एक मानवच होता. पण हे काही सत्याचं संपूर्ण दर्शन म्हणता यायचं नाही. ह्याला फार तर आंशिक सत्य म्हणता येईल. आपण मानव प्राण्याच्या दृष्टिकोनातून, मानवी दृष्टिकोनातून ह्या जगाकडे बघत असतो आणि म्हणून आपला ईश्वर हे त्या जगाचं मानवी स्पष्टीकरण असणार. कल्पना करा की एक गाय तत्वज्ञ बनली असून तिला तिचा एक विशिष्ट धर्मही आहे. ती जगाकडे अर्थातच गायीच्या दृष्टीतून बघणार. ती जेव्हा या प्रश्नाचा विचार करेल तेव्हा ती तो गायीच्या दृष्टिकोनातूनच करेल. साहजिकच आपण मानव ज्याला ईश्वर म्हणतो त्याला ती गाय ईश्वर म्हणायचीच नाही. तिला आमचा ईश्वर मुळी दिसायचाच नाही. ह्याचप्रमाणे समजा की मांजरं तत्वज्ञ बनली आहेत, काय होईल? ती मांजराच्या दृष्टिकोनातून जग बघतील, त्यांचं जगत हे मांजर जगत राहील. ह्या जगातील अंतिम सत्याविषयीच्या प्रश्नाचं उत्तर ती मांजर दृष्टिकोनातूनच देतील. या जगावर शासन करणारं एक सर्वज्ञ, सर्वशक्तिमान विराट मांजर अशीच त्यांची ईश्वराविषयी धारणा राहील. सारांश यावरून आपल्याला हेच दिसून येतं की ह्या जगाचं आपलं स्पष्टीकरण हे काही संपूर्ण स्पष्टीकरण नव्हे, किंवा आपल्या धारणेत संपूर्ण विश्वाचा समावेश होतो असंही नव्हे. माणूस ज्या दृष्टिकोनातून जगाचं भयंकर स्वार्थी स्पष्टीकरण देत असतो त्याचा स्वीकार करणं अत्यंत चुकीचं होईल. बाह्य जगामधून आपल्याला या जगाच्या कोड्याचं जे उत्तर मिळतं त्यात दोष हा असतो की प्रथमतः म्हणजे आपण जे जगत पाहत असतो ते केवळ आपलं स्वतःचं विशिष्ट जगत असतं. सत्याची ती आपल्या दृष्टिकोनातून बघितलेली आपली धारणा असते. ते सत्य, ते निरपेक्ष सत्य आपल्याला कधी आपल्या इंद्रियांनी कळणं शक्य नाही. आपल्याला त्याचं आकलन होणंही शक्य नाही. 5 ज्ञानेंद्रिय असलेल्या मानव प्राण्याच्या दृष्टीतूनच आपण हे जगत पाहू शकतो. कल्पना करा की आपल्याला आणखी एक ज्ञानेंद्रिय लाभलं. हे समस्त विश्व मग आपल्याला निराळच दिसू लागेल. सगळ्या विश्वाचा देखावा अगदी बदलून जाईल. क्षणभर कल्पना करा की आपल्याला घाणेंद्रिय, दर्शनेंद्रिय, श्रवणेंद्रिय वगैरे सारखंच 6वं एक चुंबकेंद्रिय प्राप्त झालं आहे. ज्यांचा प्रत्यय घेण्याचं इंद्रिय आज आपल्याला नाही, आणि म्हणून ज्यांचं आज आपल्याला काहीच ज्ञान नाही अशा लाखो शक्ती अस्तित्वात असल्याचं मग कदाचित आपल्याला आढळून येईल. आपली इंद्रिय समर्याद आहेत. ती खरोखरच अतिशय मर्यादित आहेत आणि ह्या मर्यादांमध्येच, ह्या सीमांमध्येच आमचं सगळं जग अवस्थित असतं. आणि आपला ईश्वर हा त्याच आपल्या मर्यादाबद्ध छोट्याशा जगाचं स्पष्टीकरण असतो. आणि म्हणूनच तो आपल्या संपूर्ण समस्येचं उत्तर असणं शक्य नाही. पण माणूस इथेच थांबू शकत नाही. तो एक विचारशील प्राणी आहे आणि म्हणून
तो असं एक उत्तर शोधून काढू इच्छित असतो की जे समस्त जगाचं साकल्यानं स्पष्टीकरण करू शकेल. तो अशा एका जगाविषयी विचार करू इच्छितो की जे एकाच वेळी मानवांचं जग आहे, देवांचं जग आहे, संभाव्य सर्व प्राण्यांचं जग आहे. आणि तो असं एक उत्तर शोधून काढू इच्छितो की ज्यानं सर्व घटनांचं, या सर्वच जगताचं साकल्यानं स्पष्टीकरण होऊ शकेल. सारांश, आपण प्रथम असं एक जग शोधून काढलं पाहिजे की ज्यात या सगळ्या जगांचा अंतर्भाव होतो. आपण असं काहीतरी शोधून काढलं पाहिजे की जे आपल्या इंद्रियांना गोचर होवो की न होवो, आणि जे या सगळ्या जगांचं एक साधारण तत्व आहे, जे श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा सर्वच जगांमधील एक साधारण तत्व आहे. असं काहीतरी जर आपण शोधून काढू शकलो तर आपला प्रश्न सुटण्यासारखा आहे. जे काही अस्तित्वात आहे त्या सगळ्याचा एक साधारण आधार, एक साधारण पाया असलाच पाहिजे, हे केवळ तर्कानं जर आपल्याला पटू शकलं तरी सुद्धा आपला प्रश्न हा सुटण्याच्या मार्गावर आहे असं म्हणता येईल. पण केवळ आपण पाहत असलेल्या, केवळ आपल्याला माहीत असलेल्या जगाच्या मदतीनंच आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर लाभणं कदापि शक्य नाही. कारण आपलं ते जग म्हणजे संपूर्ण जगाचा केवळ एक विशिष्ट अंश होय. आणि म्हणून आपला प्रश्न सुटण्याची आशा आहे. आपण जर खूप खोल जगाच्या अगदी बुडाशी जाऊ शकलो, जगाचं हे बाह्य कवच भेदून आपण जर त्याच्या गाभ्यात, त्याच्या अगदी अंतस्थली रिघू शकलो, तरच केवळ आपला प्रश्न सुटण्याची आशा आहे. प्राचीन विचारवंतांना आढळून आलं होतं की माणूस केंद्रापासून जितका दूर असतो तितकी विविधता आणि विभिन्नता अधिक तीव्रपणे त्याला जाणवते. आणि तो त्या केंद्राच्या जितका जवळ जातो तितका त्याला एकत्वाचा किंवा अभेदाचा अधिक उत्कटपणे प्रत्यय येऊ लागतो. बरोबरच आहे. आपण जितके एखाद्या वर्तुळाच्या केंद्राच्या जवळ असतो तितके आपण त्या वर्तुळाच्या सर्व त्रिज्या जिथे येऊन मिळतात त्या साधारण मिलनभूमीच्या अधिक जवळ असतो. आणि आपण त्या वर्तुळ केंद्रापासून जितके दूर असतो तितकी आपली त्रिज्या रेखा इतर त्रिज्यांपासून दूर असते, जास्त विलग असते. बाह्य जगत हे स्वतःच्या केंद्रापासून फार दूर आहे आणि म्हणूनच अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू जिथे एकत्र होऊ शकतील अशी साधारण मिलनभूमी बाह्य जगतामध्ये असणं शक्य नसतं. एकंदर वस्तू समष्टीचा, एकूण अस्तित्वाचा बाह्य जगत हा केवळ एक अंश आहे एवढंच फार झालं तर म्हणता येईल. त्याचे आणखी कितीतरी अंश किंवा भाग आहेत. मनोजगत, नैतिक जगत, बौद्धिक जगत ही देखील जगातच मोडतात ना. ते अस्तित्वाचे भिन्न भिन्न स्तर आहेत आणि म्हणून त्यातील फक्त एकच घेऊन तद्वारा संपूर्ण जगाचं कोडं उलगडण्याचा प्रयत्न करणं अगदी व्यर्थ आहे. त्यात यश मिळणं अगदी अशक्य आहे. आणि म्हणूनच आपल्याला प्रथम कुठेतरी असं एक केंद्र गवसलं पाहिजे की ज्याच्यापासून सर्व जगं सूर्यापासून किरणं निघावीत तशी निघतात. याप्रमाणे अस्तित्वाच्या सर्व स्तरांवरील सर्व वस्तू जिथे एक होतात त्या अखिल मिलन भूमीवर उभं राहूनच आपण जगाचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हाच या बाबतीतला सिद्धांत होय. आणि ते कसं साधेल हेच आपल्याला बघायचंय. प्रश्न असा आहे की ते तसलं केंद्र कुठे आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर असं की ते केंद्र आमच्या आतच आहे. ते आपल्या अंतर्यामी, आपल्या आत्म्यातच विद्यमान आहे. या माणसाच्या आत जो खरा माणूस आहे तोच ते केंद्र होय. आमचे ते प्राचीन ऋषी समस्त बाह्य आवरणांचा, समस्त बाह्य कवचांचा भेद करून खूप खूप आत गेले. अगदी खोल खोल जाऊन त्यांनी तळ गाठला आणि त्यांच्या प्रत्ययाला आलं की वस्तुमात्रांचं, समस्त विश्वांचं, या समस्त जगांचं, निखिल विश्व ब्रह्मांडाचं केंद्र जीवात्म्याच्या गाभाऱ्यातच, माणसाच्या अंतरात्म्यातच अवस्थित आहे. अस्तित्वात असलेलं सारं काही, सर्व स्तरांवरील सर्व वस्तू त्या एकाच केंद्राकडे गुरुत्वाकर्षित होत आहेत. त्या एकाच केंद्रात एकीभूत होत आहेत. तीच समस्तांची साधारण मिलनभूमी आहे. आणि त्या सकल संमिलन भूमीवर उभं राहूनच आपण सर्व जगांना लागू पडेल असं उत्तर मिळवू शकू. एक सर्वसामान्य सिद्धांत, एक सार्वभौम सिद्धांत बांधू शकू. म्हणून हे जग कुणी उत्पन्न केलं हा प्रश्न काही मोठासा तत्वज्ञान संगत नाही किंवा त्याचं उत्तर लाभणंही तादृश महत्वाचं नाही. असो, कठ उपनिषदात सत्य अत्यंत अलंकारिक भाषेत सांगितलं गेलं आहे. फार प्राचीन काळी
एक अत्यंत श्रीमंत मनुष्य राहत होता. त्यानं एकदा एक विशिष्ट यज्ञ केला. त्या यज्ञात यजमानानं आपल्या सर्वस्वाचं दान केलं पाहिजे असा विधी होता. पण आपला हा यज्ञकर्ता असावा तितका प्रामाणिक नव्हता. आत एक आणि बाहेर एक अशी थोडीशी त्याची वागणूक होती. तो विशिष्ट यज्ञ केल्याचा गौरव आणि कीर्ती लाभावी अशी त्याची इच्छा होती. पण त्या प्रसंगी त्यानं दान काय दिलं? तर आता यापुढे ज्यांचा त्याला काडीचाही उपयोग नव्हता अशा त्याच्या जवळच्या सगळ्या जखड, आटलेल्या, वांझ आणि लुळ्या पांगळ्या गायी. त्याला नचिकेता नावाचा एक मुलगा होता. आपला पिता अनुचित आचरण करत आहे हे त्या मुलानं बघितलं. आपल्या पित्याचं हे वागणं बरोबर नाही, तो आपलं व्रत मोडत आहे, शास्त्राज्ञा उल्लंघत आहे हे बघून त्याला अतिशय खेद झाला. पण काय करावं, आपल्या पित्याला हे सारं कसं सांगावं हे त्याला कळेना. भारतात मुलांच्या पक्षी आई बाप म्हणजे प्रत्यक्ष देवताच असतात. आणि म्हणून तो मुलगा अत्यंत आदरपूर्वक आपल्या पित्याजवळ गेला आणि नम्रपणे त्यांनी त्याला विचारलं की बाबा, तुम्ही माझं दान कोणाला करणार आहात? दानात तुम्ही मलाही कोणाला तरी देऊन टाकायला हवं, कारण तुम्ही करत असलेल्या यज्ञात यजमानानं आपलं सर्व काही दान म्हणून देऊन टाकायला हवं असा विधी आहे आणि तुम्ही तसा संकल्पही सोडला आहे. नचिकेत्याचा पिता आपल्या पोटच्या पोराच्या या असल्या बोलण्यानं अतिशय क्षुब्ध झाला आणि त्याला म्हणाला, म्हणजे तू हे काय भलतंच बोलतो आहेस? बापानं आपल्या मुलाचं दान करायचं? छी. पण न राहून नचिकेत्यानं तोच प्रश्न आपल्या पित्याला फिरून दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा विचारला. आता मात्र पिता रागावला. रागावून तो नचिकेत्याला म्हणाला, ठीक आहे, तुला मी यमाला देऊन टाकत आहे. पुढचा कथाभाग असा आहे की पित्याचं वचन खरं व्हावं, त्याला खोटं बोलण्याचं पाप लागू नये म्हणून नचिकेता मृत्यूदेवता जो यम, त्या यमाच्या घरी गेला. यम म्हणजे ह्या जगात सर्वात पहिल्यांदा मृत झालेला मनुष्य. तो स्वर्गात जाऊन पितरांचा शासनकर्ता झाला आहे. सर्व चांगले लोक मेल्यानंतर तिथे जातात आणि यमाबरोबर दीर्घकाळ वास करतात. यम अत्यंत पवित्र आणि सत्पुरुष आहे हे त्याच्या यम या नावावरूनच दिसून येतं. असो, तर याप्रमाणे बाल नचिकेता यमाच्या लोकात गेला. पण त्यावेळी यमधर्म घरी नव्हते. देवही कधी कधी घरी नसतात. त्यांची वाट बघत त्या मुलाला 3 दिवस तिथे तसंच राहावं लागलं. 4थ्या दिवशी यमराज परत आले. बालतपस्वी नचिकेत्याविषयी समस्त वृत्तांत ऐकून यमधर्म त्याला म्हणाले, हे विद्वन, काहीही न खाता तुम्ही गेले 3 दिवस माझ्या घरी माझी वाट पाहत होतात. तुम्ही अत्यादरास पात्र असे अतिथी आहात. हे ब्रह्मकुमार, तुम्हाला वंदन असो, माझं कल्याण असो. मी घरी नव्हतो त्यामुळे तुम्हाला इतका त्रास झाला याबद्दल मला अत्यंत दुःख होत आहे. पण मी तुमच्या त्रासाची भरपाई करण्याचा प्रयत्न करीन. तुम्ही 3 दिवस माझ्या मागे माझ्या घरी उपासात काढलेत. प्रत्येक दिवसाबद्दल एक असे कोणतेही 3 वर तुम्ही मला मागा. त्यावर तो बालक म्हणाला, प्रभो, आपण प्रसन्न झाला आहात तर पहिला वर मला असा द्यावा की जेणेकरून माझ्या पित्याचा माझ्यावरील राग नाहीसा होऊन जाईल आणि तो माझ्यावर संतुष्ट होऊन तुमच्या अनुमतीने मी ज्यावेळी माझ्या घरी परत जाईन त्यावेळी तो मला ओळखू शकेल. यमराज तोंड भरून तथास्तु म्हणाले. दुसऱ्या वरानं नचिकेत्यानं स्वर्ग प्राप्त करून देणाऱ्या एका विशिष्ट यज्ञाचं आपल्याला ज्ञान मिळावं अशी इच्छा प्रकट केली. आता आपण बघितलंच आहे की वेदांच्या संहिता भागात आपल्याला सर्वात जुनी जर कुठली कल्पना आढळत असेल तर ती म्हणजे जिथे मानवाला दिव्य देह लाभतो आणि जिथे तो आपल्या पितरांसह वास करतो त्या स्वर्गाचीच होय. हळूहळू इतरही कल्पनांचा उदय झाला, पण त्याही समाधानकारक नव्हत्या. स्वर्गापेक्षाही उच्च आणखी कशाची तरी अजून उणीव भासत होती. स्वर्गात राहणं म्हणजे इहलोकीच्या जीवनापेक्षा काही विशेष निराळं असणार असं मुळीच नाही. मनसोक्त विषयोपभोग आणि निरोगी सुदृढ शरीर लाभलेल्या एखाद्या तरुण लक्ष्मीवंतासारखं फार फार तर ते जीवन असणार. स्वर्ग म्हणजे तरी हे जड जगतच ना, फक्त अंमळ उच्च दर्जाचं इतकंच. पण आपण तर बघितलंय की बाह्य जड जगताच्या मदतीनं आपला प्रश्न सुटू शकत नाही, या विश्वाचं कोडं उलगडू शकत नाही. म्हणून जड जगतातच मोडणारा स्वर्गही त्या बाबतीत आपल्या काही कामाचा नाही हे ओघानं आलंच. म्हणून स्वर्गामागून स्वर्गांची कल्पना केली तरी देखील आपला प्रश्न सुटण्यासारखा नाही. जर हे आपलं बाह्य जड जगत आपला प्रश्न सोडवू शकत नसेल तर मग अशीच आणखी कितीही जगांची कल्पना करत गेलो तरी त्यांनी काय होणार? त्यांना आपला प्रश्न कसा बरं सुटणार? कारण आपण हे कधीच विसरता कामा नये की जडद्रव्य किंवा स्थूलभूत ही एकूण प्रकृतीचा केवळ एक अगदी यक्कश्चित अंश होत.
आपल्या खरोखर प्रत्ययास येणाऱ्या घटनांपैकी असंख्य घटना या भौतिक स्वरूपाच्या नसतात. उदाहरणार्थ, आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाकडे अंमळ निरखून बघा. काय आढळतं? त्यात विचार आणि भावना ही अधिक चालली आहेत की बाह्य घटना अधिक घडत आहेत. नुसत्या मनानं तुम्ही किती अनुभवत असता आणि प्रत्यक्ष पाहणं स्पर्शणं किती करत असता. हे अंतर्जगत किती विशाल असून त्यात कोण प्रचंड कार्य सतत चालू असतं. त्या मनानं इंद्रिय ग्राह्य घटना किती थोड्या असतात बरं. स्वर्गवाद हीच चूक करतो. तो म्हणतो की आमचं जीवन आणि त्या जीवनातील समस्त घटना फक्त शब्द स्पर्श रूपरसगंधातच सामावलेल्या आहेत. म्हणून ही स्वर्गाची कल्पना देखील सर्वांचंच पूर्ण समाधान करू शकलेली नाही. तरी देखील ह्या आख्यानानुसार नचिकेता दुसऱ्या वरानं ह्या स्वर्गाला नेणाऱ्या एका विशिष्ट यज्ञासंबंधी विचारतो आहे. वेदांच्या प्राचीन भागात सांगितलं आहे की ह्या यज्ञांनी देवता संतुष्ट होऊन यज्ञकर्त्या जीवांना स्वर्गलोकी घेऊन जातात. कोणत्याही धर्माचा अभ्यास करताना तुम्हाला एक गोष्ट आढळून येईल की जे काही प्राचीन असतं त्याला लोक पवित्र मानू लागतात. दृष्टांतादाखल सांगता येईल की आमचे पूर्वज भारतात भूर्जपत्रांवर लिहित असत, पण पुढे त्यांना कागद कसा करावा हे कळून आलं. तरी पण भूर्जपत्र आम्ही लोक अजूनही अत्यंत पवित्र मानत असतो. ज्या भांड्यांमध्ये प्राचीन काळी ते स्वयंपाक करत असत त्या भांड्यात कालांतरानं कितीतरी सुधारणा झाली आणि त्याचबरोबर ती जुनी पात्र पवित्र होऊन बसली. आणि हा प्रकार भारता इतका आणखी कुठेही प्रचारात नसेल. 2 लाकडं एकमेकांवर घासून अग्नी उत्पन्न करण्याची 9-10 हजार वर्षांपूर्वीची जुनी पद्धत अजूनही चालू आहे. यज्ञाच्या वेळी इतर कोणत्याही पद्धतीनं विस्तव पेटवणं चालायचं नाही. आशिया निवासी आर्यांच्या दुसऱ्या एका शाखेसंबंधी असंच. त्यांच्या सध्याच्या वंशजांना आजही आकाशातील विजेपासून अग्नी मिळवण्याचा नाद आहे. यावरून हे सिद्ध होतं की ते लोक पूर्वीच्या काळी ह्याच पद्धतीनं विस्तव मिळवित असत. त्यांना पुढे विस्तव पेटवण्याच्या निराळ्या पद्धती कळल्या तरी पण त्यांनी आपली ती जुनी पद्धत सोडली नाही. पुढे तीच एक पवित्र कर्म होऊन बसली. हिब्रू लोकांचंही असंच आहे. ते चर्मपटावर लिहित असत. आता ते लिहिण्यासाठी कागद वापरतात, पण चर्मपटाला ते अत्यंत पवित्र मानतात. सर्वच जातींसंबंधी असंच आहे. ज्या अनुष्ठानाला आपण आज पवित्र समजतो ती केवळ एक जुनी वहिवाट असते, आणखी काहीच नव्हे. वैदिक यज्ञही अशा स्वरूपाचे होते. प्राचीन काळी ते करणं ही प्रथा होती. काळाच्या ओघात लोकांना जसजशा जीवन जगण्याच्या अधिकाधिक चांगल्या पद्धती अवगत होत गेल्या तसतशा त्यांच्या कल्पनाही खूप सुधारल्या. पण ते जुने आचार मात्र तसेच राहून गेले. वेळोवेळी त्यांचं अनुष्ठान होत गेलं आणि त्यांना पवित्र अर्थ येऊन कर्मकांडाचं स्वरूप प्राप्त झालं. आणि मग हे यज्ञकार्य चालवणं ज्यांचा व्यवसाय होऊन बसला असा एक वर्ग समाजात निर्माण झाला. ह्यांनाच म्हणतात पुरोहित. यांनी यज्ञासंबंधी सखोल विचार करून त्यांचं एक तत्वज्ञानच निर्माण केलं. यज्ञच त्यांचं सर्वस्व होऊन बसलं. यज्ञातील धुमाचा गंध हुंगण्यासाठी देवता यज्ञस्थली येतात आणि यज्ञाच्या शक्तीनं जगात काय वाटेल ते लाभू शकतं अशी श्रद्धा निर्माण झाली. ठराविक आहुत्या दिल्या, विशिष्ट मंत्र उच्चारले, विशिष्ट आकाराच्या वेदी रचल्या तर देवता प्रसन्न होऊन हवं ते देतात अशी श्रद्धा निर्माण झाली. आणि म्हणूनच कोणत्या प्रकारच्या यज्ञानं मनुष्य स्वर्गात जातो हे नचिकेता विचारतो आहे. यमराजांनी नचिकेत्यानं मागितलेला हा दुसरा वरही तात्काळ पूर्ण केला आणि हा विशिष्ट यज्ञ यापुढे तुझ्याच नावानं नचिकेत यज्ञ या नावानंच लोकात प्रसिद्ध होईल असा त्याला आशीर्वाद पण दिला. यानंतर नचिकेत्यानं यमराजांना 3रा वर मागितला. या 3ऱ्या वरापासून कठोपनिषदाला खरी सुरुवात होते. मृत्यूची अधिष्ठात्री देवता जे यमराज त्यांना बालनचिकेता म्हणता झाला, येयम प्रेते विचिकित्सा मनुष्ये अस्तित्येके नायमस्तीति चैके एतद विद्याम अनुशिष्टः त्वयाहम. एक संदेह उपस्थित होऊन मोठी अडचण उभी राहत असते. माणूस मरतो तेव्हा काही लोक म्हणतात की तो आहे आणि काही जण म्हणतात की तो नाही. आपल्या मुखावाटे मला हे रहस्य समजून घेण्याची इच्छा आहे. हा प्रश्न ऐकून यमराजांना भयविस्मयाचा धक्काच बसला. त्यांनी नचिकेत्याला पहिले 2 वर अगदी आनंदाने दिले होते, पण हा 3रा वर अगदी आगळाच होता. तो ऐकून यमराज म्हणाले, प्राचीन काळी देवांचाही या बाबतीत गोंधळ झाला होता. हे अतिसूक्ष्म तत्व समजण्यास फार कठीण आहे. नचिकेत्या, तू दुसरा एखादा वर माग. तू या बाबतीत मला गळ घालू नकोस. हा एवढा वर मला माफ कर.
पण नचिकेता अशानं चळणारा नव्हता. आत्मज्ञान मिळवण्याचा त्याचा निश्चय अगदी पक्का होता. तो यमांना म्हणाला, मृत्यूदेव, आपण अगदी बरोबर बोललात. देवांनाही या बाबतीत संशय पडला होता आणि हे आत्मतत्व आकलण्यास अत्यंत कठीण आहे असं जे आपण म्हणता ते अगदी खरं आहे. पण ह्या आत्म्याचं ज्ञान देऊ शकेल असा आपल्यासारखा आचार्य मला आणखी कुठं बरं लाभेल? हे मृत्यूदेव, आपल्याखेरीज हे मृत्यूचं कोडं कोण बरं उकलून दाखवू शकेल? आणि म्हणून मला आपल्याकडून याखेरीज आणखी कोणताही वर मुळीच नको. ह्या वरासारखा वर आणखी कुठला वर आहे? हे ऐकून यमराज म्हणाले, नचिकेत्या, 100 वर्ष आयुष्य असलेली मुलं आणि नातू तू मागून घे. हवे तितके पशु, हत्ती, घोडे आणि सोन्याच्या राशी मागून घे. या सगळ्या पृथ्वीचं राज्य माग. जितकी वर्ष जगण्याची तुझी इच्छा असेल तितकी वर्ष तू जगशील. ह्यातील एखादा वर माग. याच्यासारखा आणखी कोणताही एखादा वर खुशाल माग. गजांत लक्ष्मी, सुदीर्घ आयुष्य, काय वाटेल ते माग. नचिकेत्या, तुला या समुद्र वलयांकित पृथ्वीचं एक छत्री साम्राज्य हवं आहे का? सर्व प्रकारच्या उपभोग्य वस्तूंचा मी तुला भोगता बनवेन. तुमच्या मर्त्य लोकात दुर्लभ वाटेल अशी गोष्ट तू माझ्याकडून मागून घे. मुळीच संकोच करू नकोस. या अनुपम लावण्यवती स्वर्गीय अप्सरा त्या ज्यात बसल्या आहेत त्या दिव्य रथांसह आणि त्यांच्या हातातील सुस्वर वाद्यांसह मी तुला प्रदान करतो. कुणाही मानवाला याची प्राप्ती होणं कदापि शक्य नाही. माझ्या वरप्रसादानं त्या तुला लाभतील आणि तुझी सेवा करतील. पण नचिकेत्या, मृत्यूनंतर काय होतं हा प्रश्न मात्र तुम्हाला विचारू नकोस. त्यावर नचिकेता म्हणाला, मृत्यूदेव, या सर्व गोष्टी 2 दिवसांच्या आहेत. शिवाय त्यांच्या उपभोगानं समस्त इंद्रियांच्या शक्तीचा ऱ्हास होत असतो. आणि दीर्घायुष्य ते काय? अनंत कालाच्या तुलनेनं कितीही दीर्घ आयुष्य खरोखरच स्वल्प नव्हे काय? हे रथ, हे घोडे, हे नृत्य संगीत सारं आपलं आपल्या जवळच असो. प्रभो, धनानं कोणी कधी तृप्त झालाय का? अखेर तुमच्या पाशात सापडावं लागून वित्ताचा वियोग अवश्यंभावी आहेच ना. तुमची इच्छा असेल तोपर्यंतच माणूस जिवंत राहू शकतो. मी मघा आपल्याला मागितलेला तोच वर मला हवा आहे. मला अन्य कोणताही वर नको. माझ्या दृष्टीनं आपल्यासारख्याजवळ मागण्यासारखा आणखी दुसरा वरच नाही. नचिकेत्याच्या या वैराग्यपूर्ण उत्तरानं यमधर्म परमसंतुष्ट झाले आणि म्हणाले, नचिकेत्या, कल्याण म्हणजे श्रेय ही एक गोष्ट आहे आणि भोग म्हणजे प्रेय ही दुसरीच गोष्ट आहे. या दोहोंची फळं वेगवेगळी असून ती माणसांना वेगवेगळ्या उद्दिष्टांनी आकर्षित करत असतात, वेगवेगळ्या दिशांनी ओढत असतात. जो त्यापैकी श्रेय निवडतो त्याचं परमकल्याण होतं. जो भोग स्वीकारतो तो मनुष्य जीवनातील खऱ्या पुरुषार्थाला मुकतो. हे श्रेय आणि हे प्रेय हे दोन्ही माणसासमोरून उभे राहतात. विवेकी मनुष्य त्यांची पारख करून त्या दोहोतील फरक जाणतो. याप्रमाणे ती दोन्ही एकमेकांपासून वेगळी असून श्रेयच प्रेयापेक्षा श्रेष्ठ आहे असं जाणून तो श्रेयाचाच अंगीकार करतो. उलट अविवेकी मूढ माणसं देहसुखाच्या आशेनं प्रेयाचंच ग्रहण करतात. नचिकेत्या, केवळ वरवरच मोहक वाटणाऱ्या वस्तूंचा नश्वर स्वभाव विचारात घेऊन तू विवेकानं त्यांचा त्याग केला आहेस. तू खरोखरच प्रज्ञावंत आहेस. यानंतर यमधर्मांनी नचिकेत्याला आत्मोपदेश देण्यास सुरुवात केली. या ठिकाणी आपल्याला त्यागाची आणि वैदिक नीतीची अत्युच्च कल्पना आढळून येते. आणि ती हीच की माणसानं भोगवासनेचा त्याग केल्याखेरीज त्याच्या हृदयात सत्याचा प्रकाश पडणं सुतराम शक्य नाही. जोपर्यंत या खोल विषय वासना आपल्या हृदयात धुडगूस घालत आहेत तोपर्यंत त्या आपल्याला फरफटून नेत आहेत आणि आपल्याला प्रत्येक वस्तूचे गुलाम बनवत आहेत. एवढ्या तेवढ्या स्वरूपाचे, एवढ्या तेवढ्या चवीचे, एवढ्या तेवढ्या स्पर्शाचे गुलाम बनवत आहेत. तोपर्यंत आपल्या ज्ञानाचा केवढाही दिमाग दाखवला तरीही सत्य आपल्या हृदयात कसं बरं आविर्भूत होणार? असो, तर तदनंतर यम नचिकेत्याला म्हणाले, धनाच्या मोहानं ज्याची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे अशा अविवेकी बालिश बुद्धीच्या माणसाच्या मनात परलोकाविषयी, आत्मतत्वाविषयी विचार कधीही उदय पावत नसतात. हाच लोक काय तो आहे, परलोक वगैरे सब झूट आहे अशा भावनेनं ते जगत असतात आणि पुन्हा पुन्हा माझ्या तावडीत सापडत असतात. हे सत्य आकलन करणं फार कठीण आहे. पुष्कळ जण ते सतत ऐकूनही समजू शकत नाहीत, कारण ते सत्य सांगणारा आणि ऐकणारा हे दोघंही तसेच सुयोग्य असायला हवेत. असला वक्ता आणि असला श्रोता हे दोघंही खरोखर अत्यंत आश्चर्यकारक व्यक्ती म्हणावे लागतील. या सत्याची खूण पटवण्यासाठी ते सांगणारा गुरुही
आश्चर्यकारक असायला हवा आणि ते ऐकणारा शिष्यही तद्वतच आश्चर्यकारक असायला हवा. त्याचप्रमाणे साधकानं फोल तर्क करत बसून आपलं मन प्रक्षुब्ध करून घेता कामा नये. कारण हे अतिंद्रिय आत्मतत्व मूळ तर्काचा विषयच नाही, तो प्रत्यक्षानुभूतीचा विषय आहे. प्रत्येक धर्म तो जे सांगतो त्यावर आपल्याला विश्वास ठेवायला सांगत असतो, असं आपण नेहमी ऐकत आलो आहोत. आंधळ्याप्रमाणे विश्वास ठेवायला आपल्याला शिकवण्यात आलेलं आहे. आता ही आंधळ्याप्रमाणे विश्वास ठेवण्याची कल्पना आक्षेपार्ह आहे, यात मुळीच शंका नाही. पण आपण जर तिचं नीट विश्लेषण केलं तर तिच्या बुडाशी एक अत्यंत महान सत्य असल्याचं आपल्याला आढळून येईल. जे लोक आपल्याला आंधळा विश्वास ठेवायला सांगत असतात त्यांना खरं पाहता अभिप्रेत असतं, जिच्याविषयी आपण बोलत आहोत ती ही प्रत्यक्षानुभूती. मनाला फोल तर्कानं प्रक्षुब्ध करता कामा नये, कारण तर्कानं कधी ईश्वर लाभ होत नसतो. ईश्वर हा प्रत्यक्ष अनुभूतीचा विषय आहे, तो मुळी तर्काचा विषयच नाही. तर्क किंवा अनुमान हे नेहमी कोणत्या तरी अनुभवावर उभारलेले असतात. अशा अनुभवांखेरीज तर्क करता येणं शक्यच नाही. आपण आधीच अनुभवलेल्या काही गोष्टींची एकमेकींची तुलना करण्याच्या पद्धतीलाच तर्क म्हणत असतात. या अनुभवलेल्या काही गोष्टी आधीच्याच असल्याखेरीज तर्क मुळी शक्यच नाही. हे जर बहिर्जगताच्या बाबतीत खरं असेल तर मग ते आंतरजगताच्या बाबतीत का खरं असू नये? रसायनशास्त्रज्ञ काही रसायनं घेतो आणि त्यापासून कित्येक निरनिराळी द्रव्य तयार होतात. ही एक बाह्य जगतातील घटना आहे. आपण ती प्रत्यक्ष पाहतो, ती आपल्या अनुभवाला येते आणि तिच्या पायावर आपण आपली सगळी रसायनविषयक अनुमानं रचतो. पदार्थ विज्ञानाचंही असंच आहे. इतर सर्वच विज्ञानांचं असं आहे. सर्व प्रकारचं ज्ञान याप्रमाणे प्रत्यक्षावरच आधारलेलं असतं आणि त्याच्या आश्रयानंच आपण तर्क विचार करत असतो. पण आश्चर्य हे की विशेषतः आजच्या काळात अधिकांश लोक असं समजत असतात की धर्माच्या क्षेत्रात असा प्रत्यक्ष अनुभव येणं संभवनीय नाही आणि धर्म जर जाणून घ्यायचा असेल तर तो फक्त वायफळ तर्कानंच जाणून घेणं शक्य आहे. पण वस्तुस्थिती अशी मुळीच नाही. धर्म काही बडबडण्याची वस्तू नाही. धर्म ही प्रत्यक्षानुभूतीची वस्तू आहे. आपल्याला स्वतःच्या आत्म्यात शिरून तिथे धांडोळा घ्यावा लागेल. तिथे काय आहे हे बघावं लागेल. तिथे काय आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि जे समजलं त्याचा प्रत्यक्ष साक्षात्कार करून घ्यावा लागेल. धर्म तो हाच. कितीही वटवट करा, तो धर्म नव्हे. म्हणून ईश्वर आहे की नाही हा प्रश्न तर्काच्या द्वारे सुटणं कधीच शक्य नाही, कारण तर्काचे मुद्दे दोन्ही बाजूला समान आहेत. पण ईश्वर जर असेलच तर तो आमच्या हृदयात आहे, आमच्या आतच आहे. तुम्ही कधी त्याला पाहिलंय का? हा खरा प्रश्न आहे. आपल्या ह्या जगाला अस्तित्व आहे किंवा नाही या प्रश्नाचा अजून सोक्षमोक्ष झालेला नाही. वास्तववादी म्हणजे रिअलिस्ट आणि विज्ञानवादी म्हणजे आयडियालिस्ट यांच्यातील वादावादीला कधीच अंत नाही. पण तुम्ही आम्ही ठाम जाणून आहोत की जग आहे ते चाललेलं आहे. आपण फक्त शब्दाच्या अर्थांची लटपट करून उगाच तर्कट लढवत असतो. एक शब्द घ्यायचा, त्याचा आपल्याच मनानं नवाच अर्थ तयार करायचा आणि वाद घालत बसायचं, हा आमचा खाक्या. म्हणूनच यमराजांनी नचिकेत्याला बजावून सांगितलं की ज्याला सत्याचा लाभ करून घेण्याची इच्छा आहे त्यानं स्वतःचं मन फोल तर्कटांनी कदापि विक्षुब्ध होऊ न दिलं पाहिजे. ईश्वर आहे की नाही या एकाच प्रश्नाच्या बाबतीत नव्हे तर आपल्या जीवनामधील सर्वच प्रश्नांच्या बाबतीत आपण प्रत्यक्षानुभूतीवरच विसंबून असलं पाहिजे. प्रत्यक्ष अनुभवाचीच कास धरली पाहिजे. बहिर्विज्ञानाप्रमाणेच परमार्थ विज्ञानातही आपल्याला कित्येक पारमार्थिक किंवा आध्यात्मिक घटना प्रत्यक्ष बघाव्या लागतील आणि त्यांच्यावरच धर्माची उभारणी करावी लागेल. अर्थातच एखाद्या धर्माच्या कोणत्याही साचेबंद ठराविक सिद्धांतावर आपण विश्वास ठेवलाच पाहिजे या हट्टात काहीच अर्थ नाही. नव्हे तसं केल्यास आपली अवनतीच होईल. जो मनुष्य तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवायला सांगतो तो स्वतःची तर अवनती करून घेतोच, पण तुम्ही त्याच्यावर तसा विश्वास ठेवलात तर त्यानं तुमचीही अवनती झाल्याखेरीज राहणार नाही. जगातील साधू संतांना आम्हाला एवढंच सांगण्याचा अधिकार आहे की त्यांनी स्वतःच्या मनाचं विश्लेषण केलं आहे आणि त्यांना कित्येक सत्य गवसली आहेत. आपल्यालाही तसं आढळून आलं तर आपण विश्वास ठेवू, एरवी नाही. धर्माच्या बाबतीत काही सांगण्यासारखं असेल तर ते फक्त एवढंच. पण तुम्ही हे अगदी पक्क लक्षात असू द्या की जे लोक धर्मावर हल्ला चढवत असतात
त्यांच्यापैकी 99.99% जणांनी आपल्या मनाचं कधीही विश्लेषण केलेलं नसतं. सत्याचा लाभ करून घेण्यासाठी कधी साधना केलेली नसते. म्हणून सूर्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारे तुम्ही सगळे मूर्ख आहात असं ओरडणाऱ्या आंधळ्याच्या शब्दांप्रमाणेच या असल्या लोकांच्या धर्मविरोधी तर्कटांमध्येही काहीही अर्थ नाही. धर्म ही प्रत्यक्ष अनुभवाची वस्तू आहे. हे एक अत्यंत मौल्यवान सत्य आपण समजून घेतलं पाहिजे आणि नेहमी हृदयात बाळगलं पाहिजे. धर्मावरून माजणारी ही दंगल, ही भांडणं, हे मतभेद, वादविवाद, विसंवाद तेव्हाच थांबतील जेव्हा आपल्याला उमजेल की धर्म हा शास्त्रग्रंथामध्ये किंवा चर्च, मंदिर, मशिदीमध्ये सामावलेला नाही. धर्म म्हणजे प्रत्यक्षानुभूती. ज्याला ईश्वराचं प्रत्यक्ष दर्शन झालेलं आहे, आत्मसाक्षात्कार झालेला आहे, तोच खरोखर धार्मिक म्हणावा. अशी प्रत्यक्ष अनुभूती नसेल तर वक्तृत्वाचा पाऊस पाडणारा सर्वश्रेष्ठ धर्माचार्य आणि एखादा यक्कश्चित अज्ञ जडवादी यांच्यात खरोखर काहीच फरक नाही. आपण सर्वच जण खरोखर नास्तिक आहोत हे आपण कबूल करूया. धार्मिक तत्वांना केवळ बुद्धीनं साथ दिली म्हणजे धार्मिक झालो असं मुळीच नाही. एखाद्या ख्रिश्चनाची किंवा मुसलमानाची किंवा जगातल्या कोणत्याही धर्माच्या अनुयायाची गोष्ट घ्या. येशूंनी टेकडीवरून दिलेल्या त्या सुप्रसिद्ध उपदेशातील सत्याचा ज्याला खरोखर साक्षात्कार होईल तो पूर्णत्व पावेल आणि तात्काळ देवता बनून जाईल. आणि तरीही पृथ्वीच्या पाठीवर येशूंच्या त्या उपदेशाचं पालन करणारे त्यांचे कैक कोटी अनुयायी आहेत असं म्हणतात. याचा अर्थ फक्त एवढाच समजायचा की ते लोक कधी ना कधी येशूंच्या त्या उपदेशाचा साक्षात्कार करून घेण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. दर 2 कोटी ख्रिश्चनांमध्ये एक तरी ख्रिस्तांचा खरा अनुयायी निघेल की नाही याची शंकाच आहे. ह्याचप्रमाणे आमच्या भारतात सुद्धा 30 कोटी वेदांती आहेत असं मानण्यात येतं. फार कशाला हजारात एखाद्याला जरी धर्माचा प्रत्यक्ष अनुभव आलेला असता तर हे जग फार फार बदलून गेलं असतं. आपण सर्वच जण नास्तिक आहोत आणि तरीही जो बिचारा हे कबूल करतो त्याच्या मागे आपण हात धुवून लागतो. आपण सारेच अंधारात पिचत आहोत. धर्म आपल्या पक्षी काहीच नाही. आपल्या पक्षी धर्म म्हणजे फक्त बुद्धीनं कित्येक तत्वांना मान्यता देणं आणि बडबड करणं. जो खूप छान बोलू शकतो त्यालाच आपण पुष्कळदा धार्मिक समजत असतो. हा काय धर्म की धर्माची थट्टा? लोकांना दिपवून सोडेल अशी शब्द योजना करण्याचं कौशल्य, थक्क करून सोडणारं अस्खलित वक्तृत्व, शास्त्राच्या वचनांचा तऱ्हेतऱ्हेनं अर्थ लावण्याची करामत वगैरे सगळं केवळ पंडितांच्या रसास्वादनासाठी आहे. या साऱ्याला धर्म कदापि म्हणता यायचं नाही. आपल्या अंतरंगी ज्यावेळी प्रत्यक्षानुभूतीचं कमळ उमलायला लागतं, स्वतःच्या अंतरात्म्यात ज्यावेळी आपल्याला प्रत्यक्षानुभव येऊ लागतो त्याच वेळी धर्माला खरी सुरुवात होते. तोच खरोखर धर्माचा अरुणोदय म्हणता येईल. तेव्हाच आपण खरेखुरे नीतिमान होऊ. सध्या आपण पशूंपेक्षा काही विशेष अधिक नीतिमान नाही. समाजाच्या चापकानंच आज आपल्याला थोपवून धरलेलं आहे. तुम्ही चोऱ्या केल्या तरी मी तुम्हाला काही शिक्षा करणार नाही असं जर समाज आज आपल्याला वचन देईल तर एकमेकांना लुबाडण्यासाठी आपण एकमेकांवर नुसते तुटून पडू. पोलिसचा शिपाई आपल्याला नीतिमान बनवत असतो. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील या धाकानंच आपण आज नीतिनियम पाळत आहोत. एरवी खरोखर पाहता या बाबतीत आपण पशूंपेक्षा फारसे वरचढ ठरणार नाही. हे विधान किती खरं आहे हे आपण आतल्या आत पुरतेपणी जाणून आहोत. म्हणून आपण ढोंगीपणा सोडून देऊया. आपण खरोखर धार्मिक नाही आणि लोकांकडे तुच्छतेनं बघण्याचा आपल्याला काही अधिकार नाही हे आपण मोकळेपणानं कबूल करू. आपण सर्वच जण भाऊ भाऊ आहोत आणि आपल्याला जेव्हा धर्माचा प्रत्यक्ष अनुभव येईल तेव्हाच आपण खरोखर नीतिमान होऊ शकू. समजा की तुम्ही एक विशिष्ट देश पाहिला आहे. असं असता तुम्ही तो पाहिला नाही असं म्हणायला जर कोणी तुम्हाला सक्तीनं भाग पाडलं तरी तुम्ही मनातल्या मनात जाणून असता की तुम्ही तो देश पाहिला आहेच. तद्वतच हे बाह्य जगत तुम्ही अनुभवता त्यापेक्षा अधिक उत्कटपणे ज्यावेळी तुम्हाला धर्माचा आणि ईश्वराचा अनुभव येईल त्यावेळी कशानंही तुमचा विश्वास चळायचा नाही. त्यालाच म्हणावा खरा खरा विश्वास. ज्याच्या ठाई मोहरी एवढा देखील विश्वास आहे तो जर एखाद्या पहाडाला दूर सर असं म्हणेल तर त्या पहाडाला दूर सरावंच लागेल. असं जे वाक्य तुमच्या बायबलमध्ये आहे त्याचा तरी अर्थ हाच आहे. त्याच वेळी तुम्ही सत्य खरोखर जाणाल, कारण त्यावेळी मग तुम्ही स्वतःच
सत्य होऊन गेलेले असाल. वेदांताचं ब्रीदवाक्य आहे, धर्माचा प्रत्यक्ष अनुभव प्राप्त करून घ्या, नुसत्या बडबडण्यानं काहीही व्हायचं नाही. पण असा प्रत्यक्ष अनुभव लाभणं, आत्मसाक्षात्कार होणं अत्यंत कठीण आहे. जो परमाणूंच्या आत लपून बसलेला आहे तो पुराण पुरुष प्रत्येक मानवी हृदयाच्या अतिगूढ प्रदेशात वसत आहे. साधू संतांनी अंतर्दृष्टीच्या बलानं त्याचा साक्षात्कार करून घेतला आणि ते सुखदुःखाच्या पलीकडे निघून गेले. ज्यानं त्या परमपुरुषाला जाणलं आहे त्यानं सत्य जाणलं आहे, आणि ज्यानं सत्य जाणलं आहे तो, आपण ज्याला धर्म आणि अधर्म म्हणतो, त्याच्या पलीकडे निघून जातो. शुभाशुभ कर्मांच्या पलीकडे निघून जातो, सत असताच्या पलीकडे निघून जातो. पण मग स्वर्गाचं काय झालं? स्वर्गासंबंधी आमची कल्पना म्हणजे दुःखरहित सुख अशी असते. म्हणजे असं की आपल्याला जीवनातील सर्व दुःख वजा करून त्यातील फक्त सुख हवी असतात. कल्पना तर खूप चांगली आहे, यात संशयच नाही. ती अगदी स्वाभाविकपणे आपल्या मनात जागत असते. पण ती अगदी सपशेल चुकीची आहे. कारण नुसतंच सुख किंवा नुसतंच दुःख नावाची गोष्टच असू शकत नाही. रोममधल्या त्या श्रीमंत माणसाचा वृत्तांत तुम्ही सगळ्यांनी ऐकलेला असेलच. एक दिवस त्याला दिसून आलं की त्याच्या संपत्तीतील फक्त 10 लाख पाऊंडच काय ते शिल्लक आहेत. बस, आता उद्या माझं कसं होणार अशा विचारानं त्यानं ताबडतोब आत्महत्या करून टाकली. 10 लाख पाऊंड म्हणजे त्याच्या दृष्टीनं गरिबी ठरली. कशाला सुख म्हणायचं आणि कशाला दुःख? ती बदलत असतात, सारखी बदलत असतात, सारखी निरनिराळी रूपं धारण करत असतात. मी जेव्हा लहान होतो तेव्हा मला वाटे की मला जर कोचमन होऊन बग्गी हाकता आली तर माझ्या सुखाला सीमा राहणार नाही. पण आज मला तसं वाटत नाही. आता सांगा, तुम्ही कुठलं सुख पकडून ठेवणार? ही गोष्ट आपण सगळ्यांनी नीट समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या बाबतीतली आपली भ्रामक समजूत जाता जात नाही. प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगवेगळी असते. मी असा मनुष्य पाहिलाय की रोज अफूचा एक गोळा गिळल्याखेरीज तो सुखी होऊच शकत नाही. त्याला स्वर्गाचं जे स्वप्न पडेल त्यात त्या स्वर्गाची जमीन अफूचीच असेल. पण तो तसला स्वर्ग मला बापड्याला मुळीच परवडायचा नाही. अरबी काव्यात घोळून घोळून केलेली स्वर्गाची वर्णनं आढळतात. त्या स्वर्गात सुंदर सुंदर बगीचेच बगीचे आहेत. त्या बगीच्यातून नद्या जुळजुळत असतात. माझा स्वतःचा जन्म अशा प्रदेशात गेलाय की तिथे सगळीकडे पाणीच पाणी आहे. दरवर्षी पूर येतात, खेडीच्या खेडी वाहून जातात आणि हजारो लोक पुराला बळी पडतात. साहजिकच मी ज्या स्वर्गाची कल्पना करीन त्यात नद्या वाहणारे बगीचे असणार नाहीत. माझ्या स्वर्गात पर्जन्यमान खूप बेताबाताच राहील. एवंच आपल्या सुखाच्या कल्पना नेहमी बदलत असतात. एखाद्या तरुणाला स्वर्गाचं जे स्वप्न पडेल त्यात त्याच्या हृदयाची सुंदर राणी असणारच. तोच ज्यावेळी जख्ख म्हातारा होईल त्यावेळी त्या हृदयाच्या राणीला फाटा दिला जाईल. आपल्या गरजेनुसारच आपला स्वर्ग रंगवला जात असतो. आणि जसजशा आपल्या गरजा बदलतात तसतशी स्वर्गाची आपली कल्पनाही बदलत असते. इंद्रियांची सुखच ज्यांना जीवनाचं उद्दिष्ट वाटत असतात अशांनी कल्पिलेला स्वर्ग जर खरोखरच आपल्याला लाभला तर आपल्या उन्नतीची आशाच खुंटली म्हणायची. अशा स्वर्गात मानवाची उन्नती होणं अशक्यच होय. मानवात्म्याला दिलेला तो एक भयंकर शापच ठरेल. एवढ्या करताच का आपला जन्म आहे? थोडंसं हसणं, थोडंसं नाचणं गाणं, थोडंसं रडणं आणि मग कुत्र्यासारखं मरून जाणं. ज्यावेळी तुम्ही या असल्या गोष्टींच्या मागे लागता त्यावेळी तुम्ही मानव जातीला केवढा घोर शाप देत असता याची तुम्हाला जाणीव नसते. तुम्ही ज्यावेळी या भोगसुखांसाठी अकांड तांडव करत असता तेव्हा तुम्ही खरोखरच तसंच करत असता. कारण खरं सुख म्हणजे काय हे तुम्हाला माहीत नसतं. तत्वज्ञान वस्तुतः आपल्याला सुख सोडून द्यायला सांगत नाही, तर खरं सुख म्हणजे काय हे जाणून घ्यायला सांगत असतं. नॉर्वे देशातील लोकांची स्वर्गासंबंधी अशी कल्पना आहे की स्वर्ग म्हणजे एक भयंकर रणक्षेत्र आहे. तिथे सगळेजण ओडिन नामक देवतेसमोर बसलेले असतात. मग ते रानटी डुकराची शिकार करतात. त्यानंतर ते आपापसात खूप लढतात आणि एकमेकांची खांडोळी करून टाकतात. पण कसं कोणास ठाऊक या असल्या कत्तलीनंतर थोड्या वेळाने त्यांच्या सगळ्या जखमा बिखमा भरून येतात आणि मग ते सगळेजण एका दिवाणखान्यामध्ये जमतात. तिथे तो डुक्कर छान खरपूस भाजला जातो आणि मग सगळे मिळून मजा करत खूप दारू झोकून त्यावर यथेच्छ ताव मारून त्याचा फन्ना उडवतात. पण दुसऱ्या दिवशी तो रानडुक्कर फिरून जिवंत होऊन जसा त्या तसा होतो. फिरून त्याची शिकार केली जाते. फिरून सगळ्याची पुनरावृत्ती होते. असा प्रकार सतत चाललेला असतो. हा असा आहे नॉर्वेमधल्या लोकांचा स्वर्ग.
तोही तुमच्या आमच्या स्वर्गासारखाच आहे. त्यापेक्षा मुळीच कमी प्रतीचा नाही. फक्त आपली कल्पना थोडी गोमटी असते इतकंच. आपण सर्वच जण अशी रानडुकराची शिकार करू इच्छित असतो. आपण अशा ठिकाणी जाऊ इच्छित असतो की जिथे ही सगळी सुख सतत पुरेपूर चालू राहतील. तोच रानडुक्कर रोज मारला जाऊन खाल्ला जातो आणि दुसऱ्या दिवशी फिरून ताजा तवाना होतो. या नॉर्वेईन लोकांच्या स्वर्ग सुखाच्या कल्पनेहून आमची ही स्वर्ग सुखाची कल्पना कुठे निराळी आहे बरं? असो, तत्वज्ञानाचं आपल्याला असं आग्रहाचं सांगणं आहे की निरपेक्ष अपरिवर्तनीय असा एक आनंद आहे. हे उघडच आहे की आपण आपल्या जीवनात जी इवलीशी सुख उपभोगत असतो ती तो आनंद असणं शक्य नाही. आणि तरीही वेदांत आपल्याला हे दाखवून देतो की आपल्या या जीवनात जे काही आनंदाचं आहे ते त्या खऱ्या आनंदाचा केवळ एक कणच होय. कारण वस्तुतः अस्तित्वात आहे केवळ तोच एक आनंद, तो ब्रह्मानंदच. वास्तविकदृष्ट्या आपण प्रतिक्षणी तो निरपेक्ष आनंद, तो ब्रह्मानंदच आस्वादत असतो. झाकाळलेल्या चुकीच्या विकृत स्वरूपात इतकंच काय ते. हर्ष म्हणून, आनंद म्हणून, सुख म्हणून जे काही आहे ते सारं फार काय, पण चोराचा चोरी करण्यातला आनंद देखील वस्तुतः त्या निरपेक्ष आनंदाचा, त्या ब्रह्मानंदाचाच आविष्कार होय. फक्त तो तऱ्हेतऱ्हेच्या बाह्य वस्तूंच्या किंवा उपाधींच्या संसर्गानं मलिन झालेला असतो, गढूळ झालेला असतो. आणि म्हणून त्याचं खरं रूप आपल्याला कळत नाही इतकंच. पण त्याची उपलब्धी करून घेण्यासाठी आपल्याला नेती करतच जावं लागेल. ह्या सगळ्या लहान सहान अल्प ऐहिक सुखांचा त्यागच करावा लागेल. अशा रीतीनं नेती करत गेल्यामुळेच इति सुरू होईल. या लहान लहान अल्प सुखांचा त्याग केल्यानंच तो महान आनंद, तो भूमा आनंद आपल्याला उपलब्ध होईल. आपण अज्ञानाचा त्याग केला पाहिजे. जे काही खोटं आहे त्या साऱ्यांचाच त्याग केला पाहिजे. तरच सत्य आपल्या जीवनात प्रकट होऊ लागेल. अशा रीतीनं ज्यावेळी आपण सत्य आत्मसात करू त्यावेळी मग ज्या गोष्टींचा आपण त्यासाठी आधी त्याग केला होता त्यांना निराळं स्वरूप प्राप्त होईल, वेगळाच अर्थ प्राप्त होईल. ते सगळं काही ब्रह्ममय होऊन जाईल. त्यावेळी सर्व काही उन्नत होऊन जाईल, उदात्त होऊन जाईल आणि मगच आपण त्या साऱ्यांचं खरं स्वरूप जाणू शकू. त्यांना एका नव्याच प्रकाशमय दृष्टीनं बघू शकू. पण त्यांचं स्वरूप याप्रमाणे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी सत्याचं निदान ओझरतं तरी दर्शन व्हायला हवं. आपण आधी या सगळ्याचा त्याग केला पाहिजे आणि मग त्या सगळ्या गोष्टी आपल्याला वापस मिळतील ब्रह्मस्वरूपात. म्हणून आपल्याला आपल्या सगळ्या दुःखांचा आणि क्लेशांचा, आपल्या सगळ्या लहान लहान सुखांचा त्याग करायला हवा. ही सगळी लहान लहान सुख ज्या विराट आनंदाचे कण होत, ज्याची माईक रूपच होत आणि वेद ज्याचा उद्घोष करत असतात, ज्याच्या लाभासाठीच नाना प्रकारे तपश्चर्या केली जाते, ज्याच्या प्राप्तीसाठी लोक ब्रह्मचर्याचं पालन करतात, ते तत्व मी तुला एका शब्दात सांगतो. तो शब्द ओम होय. वेदांमध्ये या ओंकाराचा खूप महिमा सांगितला असून तो अत्यंत पवित्र मानला गेला आहे. त्यानंतर मनुष्य मेल्यानंतर त्याचं काय होतं ह्या नचिकेत्याच्या प्रश्नाला उत्तर देत यमधर्म म्हणाले, हा ज्ञानमय सदा चैतन्यवान आत्मा कधी मरत नाही, कधी जन्मत नाही. तो कशापासून उत्पन्न होत नाही आणि वस्तुतः त्याच्यापासूनही काही उत्पन्न होत नाही. हा अज, नित्य, शाश्वत आणि सनातन आत्मा देहाच्या नाशानं कधीही नष्ट होत नसतो. आपण मारू शकतो असं जर मारणारा समजेल किंवा आपण मारले गेलो असा जर मरणारा समजेल तर त्या दोघांनाही सत्य माहीत नाही असंच समजावं. कारण आत्मा हा मारतही नाही आणि मरतही नाही. केवढं भयंकर विधान हे. असो, या मंत्राच्या पहिल्या ओळीतल्या आत्म्याच्या ज्ञानमय, विपश्चित या विशेषणाकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो. आपण जसजसे पुढे जाऊ तसतसं आपल्याला आढळून येईल की वेदांताचा असा सिद्धांत आहे की समस्त ज्ञान आणि समस्त पवित्रता ही आपल्या आत्म्यात आधीचीच वसत आहेत. कुठे ती मंदपणे प्रकटत आहेत तर कुठे उज्ज्वलपणे. हाच काय तो फरक. माणसात आणि या समग्र सृष्टीतील वस्तूत जो फरक आहे तो फक्त प्रमाणाचा आहे, प्रकाराचा नाही. प्रत्येकाच्या पाठीशी आहे, प्रत्येकाचं सत्य स्वरूप आहे. तोच एक अनंत, नित्यानंदमय, नित्य शुद्ध, नित्य पूर्ण परमात्मा.
तोच पुण्यवंतांचा आत्मा आहे आणि पाप्यांचाही आत्मा आहे. तोच सुखात लोळणाऱ्याचा आत्मा आहे आणि दुःखात पिचणाऱ्याचाही आत्मा आहे. तोच स्वरूपाचा आत्मा आहे आणि कुरूपाचाही आत्मा आहे. तोच मानवाचा आत्मा आहे आणि पशूंचाही आत्मा आहे. तो एकच सर्वांचा आत्मा आहे. तो सर्वत्र समभावे विद्यमान आहे. तो ज्योतिर्मय आहे. जगात आपल्याला जो फरक दिसतो तो त्या आत्म्याच्या अभिव्यक्तीतील फरकामुळेच असतो. कुठे तो जास्त व्यक्त असतो तर कुठे कमी, पण अभिव्यक्तीमधील ह्या फरकामुळे त्यामधून अभिव्यक्त होणाऱ्या आत्म्यात मुळीच फरक पडत नसतो. तो सर्वांच्या ठायी सारखाच असतो. एका जणाच्या पोशाखातून त्याच्या शरीराचा बराचसा भाग उघडा दिसतो, तर दुसऱ्या एखाद्या पोशाखातून त्याच्या शरीराचा तितका भाग दिसत नाही. पण त्यांनी त्यांच्या शरीरात काहीच फरक पडत नाही. फरक आहे तो त्यांच्या पोशाखातच. अगदी ह्याचप्रमाणे पोशाखाच्या म्हणजे देह मनादिकांच्या स्वरूपानुसार आत्म्याचं ज्ञान आणि पवित्रता हे अभिव्यक्त होत असतात. म्हणून इथं आपण ही गोष्ट आपल्या मनावर अगदी पक्की बिंबवून घेतली पाहिजे की वेदांत दर्शनात चांगलं आणि वाईट या दोन निराळ्या वस्तू मानल्या गेल्याचं कुठेही आढळणार नाही. ती एकच गोष्ट चांगली आणि वाईट दोन्ही होती आहे. तो एकच आत्मा चांगल्याचं आणि वाईटाचं रूप धरत आहे. चांगल्यात आणि वाईटात जो फरक दिसतो तो त्यामागील आत्म्यांच्या अभिव्यक्तीच्या कमी अधिक प्रमाणाचाच होय. प्रत्यक्ष व्यवहारात आपल्याला याचा सदा पडताळा येत असतो. ज्या गोष्टीला मी आज सुखदायक समजतोय तिलाच उद्या मला अधिक चांगली अवस्था लाभताच मी त्रासदायक लेखू लागतो. जो अग्नी आपल्याला ऊब देतो तोच परत भाजून आपलं भरितही करू शकतो. तो काही त्या अग्नीचा दोष नाही. सारांश, आत्मा हा पवित्र आणि पूर्ण असल्यामुळेच जो माणूस कुकर्म करत असतो तो स्वतःच्या स्वरूपाच्या विरुद्ध वागत असतो. त्याला स्वतःचं स्वरूप माहीत नसतं. अगदी खुनी माणसामध्ये सुद्धा तो शुद्ध आत्मा विराजमान असतो. तो नाहीसा होत नाही. चूक त्या खुनी इस्माची असते. भ्रमामुळे तो आपल्या त्या आत्म्याला झाकून टाकतो. त्याची प्रभा फाकू देत नाही. तद्वतच मी मारला गेलोय असं ज्याला वाटत असतं त्याचाही आत्मा मरत नसतो. तो नित्य आहे. तो कधीही मारला जाऊ शकत नाही. त्याचा कधीही ध्वंस केला जाऊ शकत नाही. लहानात लहान मोठ्यात मोठा असा तो सर्वांचा प्रभू प्रत्येक मानवाच्या हृदयाच्या गाभाऱ्यात वास करीत आहे. निष्पाप व्यक्ती त्या विधात्याच्या कृपेनंच त्याचं दर्शन लाभून शोकरहित होत असतात. तो अशरीरी असूनही शरीरामध्ये वसत असतो. अवकाशातील असूनही अवकाशातच स्थित असतो. तो अनंत आहे. सर्वव्यापी आहे. तो असा आहे हे जाणून ज्ञानीजन दुःखाच्या पलीकडे निघून जातात. ते मग फिरून कधी दुःख पावत नाहीत. हा आत्मा वक्तृत्व शक्तीनं मिळण्यासारखा नाही. तो तीक्ष्ण बुद्धीनं मिळण्यासारखा नाही आणि वेदांच्या अध्ययनानंही मिळण्यासारखा नाही. किती धीट, किती निर्भयपणाचं विधान आहे हे. तो आत्मा वेदांच्या अध्ययनानंही मिळण्यासारखा नाही. मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे आम्हाला या वेदांचं दान देणारे ऋषी अत्यंत धीटपणे, पराकाष्ठेच्या निर्भयपणे विचार करणारे होते. कशानंही ते थोपले जाणारे नव्हते. लक्षात असू द्या की तुम्ही ख्रिस्ती लोक बायबलकडे ज्या दृष्टीनं बघता तिच्यापेक्षा कितीतरी जास्त आदरानं आणि सन्मानानं हिंदू लोक वेदांकडे बघत असतात. शास्त्र ही ईश्वराची वाणी आहे याचा अर्थ तुम्हा ख्रिश्चनांच्या दृष्टीने एवढाच होतो की कोणातरी माणसानं ईश्वराकडून आदिष्ट होऊन, ईश्वराकडून स्फूर्ती लाभून तो शास्त्र ग्रंथ लिहिला आहे. पण हिंदूंची अशी धारणा आहे की जगात या साऱ्या वस्तू अस्तित्वात आहेत याचं कारण वेदांमध्ये त्यांची नावं आलेली आहेत हे होय. अमुक एक गोष्ट का आहे तर वेदांमध्ये तिचे निर्देश आहेत म्हणून. हिंदूंचा असा विश्वास आहे की वेदांमधूनच ही सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे. ज्ञान म्हणून जे काही आहे ते सगळं वेदांमध्ये आहे. जसा जीवात्मा अनादी अनंत आहे तसाच वेदांमधील प्रत्येक शब्द अनादी, अनंत आणि पवित्र आहे. सृष्टीकर्त्याचे समस्त हृदगतच जणू वेदांमध्ये व्यक्त झालेला आहे. हिंदू लोक वेदांकडे या दृष्टीनं बघत असतात. अमुक एक गोष्ट नैतिक का तर वेद तसं म्हणतात म्हणून. तमुक एक गोष्ट अनैतिक का तर वेद तसं म्हणतात म्हणून. असं असूनही या ऋषींचं धारिष्ट्य बघा. त्यांनी अगदी न भिता न कचरता घोषणा केली
की वेदांचे खूप अध्ययन करूनही सत्य लाभ व्हायचा नाही. सत्य हे वेदांच्या अध्ययनानं मिळणार नाही. मग ते कशानं लाभतं? ज्याच्यावर तो प्रभू प्रसन्न होतो त्यालाच तो स्वतःचं स्वरूप प्रकट करून दाखवतो. यावर अर्थातच असा आक्षेप घेतला जाईल की हा तर पक्षपाताचा प्रकार झाला. पण यम त्याचं स्पष्टीकरण करतात, दुष्कर्म करणाऱ्या लोकांना, ज्यांची मनं शांत नाहीत, अशा लोकांना सत्याचा लाभ होणं कदापि शक्य नाही. जे प्रामाणिक अंतःकरणाचे असतात, ज्यांची कर्म पवित्र असतात, ज्यांची इंद्रिय संयत असतात, त्यांनाच हा आत्मा निजस्वरूप प्रकट करून दाखवतो. यमधर्मांनी या संदर्भात एक अत्यंत सुंदर दृष्टांत दिलेला आहे. मनापुढे हे चित्र रेखाटून बघा. आपलं हे शरीर एक रथ असून आत्मा त्या रथामध्ये बसलेला रथस्वामी आहे. बुद्धी ही त्या रथाचा सारथी आहे. मन लगाम आहे आणि इंद्रिय त्या रथाला जुंपलेले घोडे आहेत. नीट वळण दिलं गेल्यामुळे ज्याचे घोडे काबूत आहेत, ज्याचा लगाम पक्का असून बुद्धी सारथ्यानं तो नीट सावरून धरला आहे, तोच त्या सर्वव्यापक परमपदास पोचतो. उलट ज्याच्या रथाचे इंद्रियरूपी घोडे कह्यात नाहीत आणि मनरूपी लगाम नीट सावरलेला नाही, त्याचा रथ अखेर विनाशाप्रत जातो. सर्व भूतांच्या अंतर्यामी वास करणारा हा आत्मा डोळ्यांना किंवा इतर कोणत्याही इंद्रियाला गोचर होत नसतो. ज्यांची मनं शुद्ध आणि सूक्ष्म झाली आहेत त्यांनाच ह्या आत्म्याचा साक्षात्कार होतो. जो शब्द, स्पर्श, रूप, रस, गंधाच्या पलीकडे आहे, जो अव्यय आहे, ज्याला आदी आणि अंत नाहीत, जो प्रकृतीच्या अतीत आहे, जो अपरिवर्तनशील आहे, त्या आत्म्याचा साक्षात्कार झाल्यामुळे माणूस कायमचा मृत्यूच्या तावडीतून सुटतो. पण त्याचा असा साक्षात्कार होणं फार कठीण आहे. ते म्हणजे जणू वस्त्र्याच्या धारेवरून चालण्यासारखं आहे. रस्ता खूप लांबच लांब आणि संकटाचा आहे, पण रोवलेला पाय मागे न घेता पुढे पुढे चला. निराश होऊ नका. उठा, जागे व्हा आणि ते लक्ष गाठेपर्यंत मध्येच कुठेही रेंगाळू नका. समस्त उपनिषदांमध्ये आढळणारी केंद्रभूत मुख्य कल्पना कोणती जर असेल तर ती म्हणजे प्रत्यक्ष अनुभव हीच होय. आपल्याला सत्याचा प्रत्यक्ष अनुभव यायला हवा. आत्मसाक्षात्कार व्हावयास हवा. यासंबंधी वेळोवेळी नाना प्रश्न उद्भवतील. आधुनिक मानवाच्या बाबतीत तर हे विशेष करून सत्य आहे. या साऱ्याच्या उपयुक्ततेसंबंधी शंका येईल, आणखीही कितीतरी शंका उद्भवतील. पण ह्या बाबतीत एक गोष्ट आपल्याला आढळून येईल की ह्या सगळ्या शंका आपल्याला आपल्या पूर्वसंस्कारांमुळे येत आहेत. या पूर्वसंस्कारांचा आपल्या मनावर भलताच पगडा असतो. ज्यांनी लहानपणापासून सदा सगुण ईश्वराविषयी आणि मनाच्या व्यक्तित्वासंबंधी ऐकलंय, त्यांना ह्या कल्पना अल्बतच अत्यंत कठोर आणि कर्कश वाटतील. पण ते जर ह्या कल्पना श्रवण करतील आणि त्यावर नीट विचार करतील तर ह्या त्यांच्या जीवनात मुरून जातील आणि मग कधी त्यांना या कल्पनांचं भय वाटणार नाही. तत्वज्ञानाच्या बाबतीत साधारणतः उत्पन्न होणारा एक मोठा प्रश्न म्हणजे तत्वज्ञानाच्या उपयुक्ततेसंबंधीचा होय. तत्वज्ञानाचा उपयोग काय? या प्रश्नाला फक्त एकच उत्तर आहे आणि ते हे की उपयुक्ततावाद्यांच्या मते लोकांनी सुख मिळवण्याचा प्रयत्न करणं चांगलं असेल तर मग आध्यात्मिक चिंतनात ज्यांना सुख वाटतं त्यांनी ते सुख मिळवण्याचा प्रयत्न का बरं करू नये? इंद्रिय सुखच पुष्कळांना सुखावतं आणि म्हणून ते लोक तेच सुख मिळवण्याची धडपड करत असतात. पण ते तसलं सुख ज्यांना सुखावू शकत नाही, ज्यांना फक्त उच्च आनंद हवा असतो, असेही लोक असतीलच ना. कुत्र्याचं सुख फक्त खाण्यापिण्यातच असतं. काही विशिष्ट तारे कुठे आहेत हे बघण्यासाठी सर्व काही सोडून कदाचित एका पर्वताच्या शेंड्यावर जाऊन राहणाऱ्या वैज्ञानिकाचं अपूर्व सुख कुत्र्याला समजणं शक्य नाही. कुत्रा त्या वैज्ञानिकाला हसेल आणि त्याला वेडा ठरवून मोकळा होईल. कदाचित त्या वैज्ञानिकाची विवाह करण्याची देखील ऐपत नसेल आणि फारच खडतर आयुष्य त्याला कंठावं लागत असेल. कुत्रा त्याला हसेल, पण तो उलट त्या कुत्र्याला हेच म्हणेल की बाबा रे, तुझं सुख फक्त इंद्रियामध्येच सामावलेलं आहे. तू तेच उपभोगत असतोस. त्याच्या पलीकडे कोणतंही सुख तुला माहीतच नाही. पण मला माझं हे जीवन अत्यंत सुखदायक आणि उपभोग्य वाटतं आणि तुला जर तुझ्या पद्धतीनं सुख उपभोगण्याचा अधिकार असेल तर मलाही माझ्या कल्पनेप्रमाणे सुख उपभोगण्याचा अधिकार का नसावा? चूक होते ती हीच की आपण सगळं जग आपल्याच विचाराचं करू इच्छितो आणि आपल्याच मनाच्या, आपल्याच आवडीनिवडीच्या मापानं सारं जग मोजू जातो.
तुम्हाला कदाचित इंद्रियांचे विषयच सगळ्यात जास्त सुखकर वाटत असतील, पण म्हणून मलाही त्यांच्यातच सुख वाटलं पाहिजे असं मुळीच नाही. तुम्ही जर तसा हट्ट धराल तर अर्थातच मला माझा मतभेद स्पष्टपणे व्यक्त करावा लागेल. लौकिक उपयुक्ततावादी आणि धार्मिक मनुष्य यांच्यात हाच फरक आहे. उपयुक्ततावादी म्हणतो की बघा मी किती सुखी आहे, मला पैशाची कमतरता नाही, पण धर्माबिर्माच्या बाबतीत मी कधी उगाच आपलं डोकं शेणवत नाही. ते सगळं शोधण्या धुंडाळण्याच्या हद्दी पलीकडलं आहे आणि त्या साऱ्याच्या कच्छप्पी न लागताही मी छान सुखात आहे. इथपर्यंत सगळं काही ठीक आहे. या साऱ्या उपयुक्ततावाद्यांचं भलं हो, पण हे जग अत्यंत भयंकर आहे. आपल्या बांधवांचं अनिष्ट न करता जर कोणी सुखी होऊ शकत असेल तर भगवानच त्याचा पाठीराखा हो. पण तो इसम माझ्याकडे येऊन जर मला म्हणू लागेल की तूही माझ्यासारखंच वागलं पाहिजेस, तूही याच गोष्टी केल्या पाहिजेस, एरवी तू मूर्ख म्हणायचास, तर मात्र मी त्याला म्हणेन की तू चुकतोयस. कारण ज्या गोष्टी तुला परमसुखदायक वाटतायत त्यांच्याविषयी मला काडीचंही आकर्षण वाटत नाही. 2 मुठी सोन्याच्या तुकड्यांमागे धावणंच जर जिणं असेल तर ते जगण्याची मला काहीच गरज वाटत नाही. तसलं जिणं माझ्या दृष्टीनं वृथा होय. त्या परीस मी मरण पत्करेन. उपयुक्ततावाद्याला धार्मिक माणसाचं हे उत्तर आहे. खरी गोष्ट अशी आहे की ज्यांच्या या सगळ्या खालच्या भोगवासना संपल्या आहेत त्यांच्याच पक्षी धर्म शक्य आहे. खरा धर्म अशांसाठीच असतो. आपल्याला आपल्या वाट्याचे अनुभव घेतलेच पाहिजेत, करायची तितकी धावाधावी केलीच पाहिजे. जेव्हा ही आपली धावाधावी संपते तेव्हाच ते दुसरं जग, या जीवनापलीकडचं सत्य आपल्या दृष्टीला गोचर होऊ लागतं. ही विषय भोगवासना कधी कधी अत्यंत धोक्याच्या पण अतिशय भुरळ पाडणाऱ्या एका आगळ्याच कल्पनेचं रूप धारण करत असते. ही कल्पना तुम्हाला नेहमीच ऐकू येईल. अगदी जुन्या काळातही ती होतीच. ती तुमच्या प्रत्येकच धर्माच्या अनुयायांमध्ये आढळून येईल. ती कल्पना अशी की अशी एक वेळ येईल की ज्यावेळी जगातली सगळी दुःख लयाला जातील, केवळ सुखच मागे उरतील आणि ही पृथ्वी स्वर्ग होऊन जाईल. ह्यावर माझा विश्वास नाही. ही पृथ्वी जशी आहे तशीच सदा राहणार आहे असं म्हणणं फार कठोर आहे, हे खरं, पण तसं म्हटल्याखेरीज काही गत्यंतर दिसत नाही. ह्या जगातील दुःख म्हणजे माणसाच्या शरीरातील संधिवातासारखं आहे. संधिवाताला तुम्ही एका अवयवातून हुसकून लावा, तो दुसऱ्या एखाद्या अवयवात शिरतो. तिथून हाकला की तो तुम्हाला आणखी कुठेतरी सतावू लागतो. तुम्ही काहीही करा, तो आपलं ठाण सोडायचा नाही. फार जुन्या काळी लोक जंगलात राहत आणि एकमेकांना मारून खात. आजच्या काळात ते एकमेकांचं मांस खात नाहीत हे खरं, पण अगदी मन लावून एकमेकांना ठकवतात. या ठकवाठकवीनं देशचे देश, शहरची शहरं पोखरून निघतायत. हे काही प्रगतीचं चिन्ह नव्हे. आणि जगात जिला तुम्ही प्रगती म्हणता ती म्हणजे वासनांनी वासनांना गुणायचं, याखेरीज आणखी दुसरं काय आहे? वासनांच्या संतत वृद्धीखेरीज आणखी काय आहे हे मला तरी काही कळत नाही. मला जर काही अगदी स्पष्ट दिसत असेल तर ते म्हणजे हेच की दुःख सगळी वासनांमुळे ओढवत असतात. वासना म्हणजे एखाद्या भिकाऱ्यासारखी दशा. तो सदा कशाची तरी भीकच मागत असतो. कोणत्याही गोष्टीकडे ही मला मिळाली पाहिजे या वासनेखेरीज तो बघूच शकत नाही. सदा लसलस, सदा पाहिजे पाहिजे आणखी पाहिजे हीच भगभग. वासना तृप्त करण्याची आपली शक्ती जर गणित श्रेणींनी वाढली तर वासनेची शक्ती भूमिती श्रेणींनी वाढत असते. या जगातील सुखांची आणि दुःखांची गोळाबेरीज सदा सारखी असते. समुद्रात जर एखाद्या जागी लाट उंचावली तर दुसरीकडे त्यामुळे खळगा पडत असतो. जर एखाद्या माणसाला सुख लाभलं तर दुसऱ्या एखाद्या माणसाला किंवा पशुला तत्प्रत्यर्थ दुःख भोगावं लागतं. माणसांची संख्या वाढतेय, कित्येक पशूंची संख्या घटते. आपण त्यांना मारून टाकून त्यांची जमीन हिसकावून घेतो आहोत. आपण त्यांचं सगळं खाद्य लुबाडून घेतो आहोत. असं असताना सुख वाढतंय असं आपण कोणत्या तोंडाने म्हणू शकू? प्रबळ देश दुबळ्यांचा फन्ना उडवतायत, पण त्यानं ते प्रबळ देश सुखी होतील असं तुम्हाला वाटतं का? मुळीच नाही. ते मग एकमेकाचा निपात करू लागतील. एक व्यवहारी माणूस या दृष्टीनं मला हे मुळीच कळत नाही की ह्या जगाचा स्वर्ग कसा काय बनणार आहे. वस्तुस्थिती याच्या अगदी विरुद्ध आहे. व्यवहारी दृष्टी सोडून तात्विक दृष्टीने विचार केला तरी मला हे शक्य दिसत नाही. पूर्णत्व हे नेहमीच अनंत असतं. आपण आधीचेच स्वरूपतःच ते अनंत आहोत आणि ते निजस्वरूप व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही, मी,
आपण सर्वच जण आपलं ते अनंत स्वरूप अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण ह्या सत्याच्या आधारानं काही जर्मन तत्ववेत्यांनी एक अत्यंत चमत्कारिक सिद्धांत प्रचलित केलाय. तो असा की ते अनंत उत्तरोत्तर अधिकाधिक व्यक्त होता होता एक अशी वेळ येईल की ज्यावेळी ते पूर्णपणे व्यक्त होऊन जाईल आणि आपण सगळेच जण पूर्ण पुरुष होऊन जाऊ. पण पूर्णपणे व्यक्त होणं किंवा पूर्ण अभिव्यक्ती म्हणजे काय? पूर्णत्व हे अनंत असतं आणि व्यक्त होणं म्हणजेच मर्यादांनी, सीमांनी बांधलं जाणं. अभिव्यक्ती म्हणजे समर्यादपणा, म्हणजे मग आपल्या अनंत स्वरूपाची पूर्ण अभिव्यक्ती होईल. याचा अर्थ असा होतो की तेव्हा मग आपण समर्याद अनंत म्हणजेच अनंत आणि त्याचबरोबर मर्यादित स्वरूपाचे बनू. ह्या म्हणण्यात काही अर्थ तरी आहे का? हे शब्दच मुळी स्वविरोधी आहेत, परस्पर विसंगत आहेत. हा असला सिद्धांत पोरासोरांचं समाधान करू शकेल, पण ते म्हणजे खोटेपणाचं विष त्यांच्या मनात भिनवणं होय आणि धर्मालाही ते अत्यंत हानिकारक आहे. आपण हे जाणून असायला हवं की जग आणि मानव ही ईश्वराची अवनत रूप होत. तुमच्या बायबलमध्येही सांगितलंय की ॲडम हा आधी पूर्ण मानव होता, नंतर त्याचा अधप्पात झाला. मानव हा आधीच्या आपल्या उच्च अवस्थेपासून ढळून हीन अवस्थेप्रत आला आहे असं शिकवत नाही असा एकही धर्म आज अस्तित्वात नाही. आपण अवनत होऊन पशुच्या अवस्थेत आलो आहोत आणि आता आपण फिरून वर जातो आहोत, उन्नत होत आहोत. या बंधनातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत. पण त्याचबरोबर हेही तितकंच खरं की आपण निजस्वरूप, आपलं अनंत स्वरूप इथे कधीही पूर्णतया व्यक्त करू शकणार नाही. आपण जंग पछाडले तरी हे संभवनीय नाही असंच आपल्याला आढळून येईल. आणि त्या प्रयत्नात मग एक वेळ अशी येईल की जेव्हा आपल्याला उमजेल की जोपर्यंत आपण इंद्रियांद्वारा बांधलेलो आहोत तोपर्यंत आपल्याला पूर्णत्व लाभणं अशक्य होय. आणि तेव्हा मग आपण ज्या दिशेनं चाललेलो आहोत तिच्याकडे पाठ करून उलट वळून आपल्याला आपल्या मूळच्या अनंतावस्थेकडे मागे परत जाण्याची तुतारी आपण फुंकू. ह्यालाच म्हणतात वैराग्य, त्याग. आपण ज्या माया प्रवाहात वाहवत असून धारेला लागलो आहोत त्याच्या उलट पोहून आपल्याला उगम गाठावा लागेल. स्वतःच्या ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्यावी लागेल. आणि आपण जेव्हा असे उलट वळू तेव्हाच आपल्या जीवनात नीतीला आणि दयेला सुरुवात होईल. एकूण एक समस्त नीतीप्रणालींचं कुठलं एकमेव ब्रीदवाक्य असेल तर ते म्हणजे मी नाही तू हेच होय. आमच्या मागे जे अनंत विराजमान आहे त्यानं स्वतःला बहिर्जगतात व्यक्त करून जाऊन हे मीच स्वरूप धारण केलेलं आहे. त्या अनंतापासूनच या लहान सहान मी तू यांची उत्पत्ती झालेली आहे. अभिव्यक्तीच्या प्रयत्नात हे फळ उत्पन्न झालेलं आहे. आता ह्या मीला माघारी परतून त्या निजस्वरूप अनंताशी मिलित व्हायचं आहे. ज्या ज्या वेळी तुम्ही मी नाही तू असं म्हणत असता त्या त्यावेळी तुम्ही त्या अनंताकडे, स्वस्वरूपाकडे माघारी परतण्याचा प्रयत्न करत असता. आणि ज्या ज्या वेळी तुम्ही तू नाहीस मी असं म्हणत असता त्या त्यावेळी तुम्ही या शांत इंद्रिय गोचर जगातच आपलं अनंत स्वरूप व्यक्त करण्याच्या भ्रामक धडपडीत एक एक चुकीचं पाऊल टाकत असता. ह्यातून जगात स्पर्धा आणि अशुभ उद्भवत असतात. पण अखेर त्यागाचा, शाश्वत त्यागाचा उदय होतोच होतो. तेव्हा मग हा क्षुद्र मी कायमचा नष्ट होऊन जातो. या टिचभरच्या यक्कश्चित जीवनाची इतकी मातब्बरी कशाला? या जीवनाला कवटाळून बसून त्याचा इथे किंवा स्वर्गाबिर्गात आणखी कुठे उपभोग घेण्याच्या फोल वासनांनी मृत्यू ओढावत असतो. पशुची उन्नती होऊन जर मानव उत्पन्न झाला असेल तर मानवाची अवनती होऊन पशु उत्पन्न झाले असणंही शक्य आहे. हे असं नाही हे तुम्हाला कसं कळालं? क्रमविकास झाला आहे याबाबत तुम्हाला माहिती असलेलं प्रमाण इतकंच की अगदी निकृष्टापासून तो अत्यंत उत्कृष्टापर्यंत देहांची एक श्रेणी किंवा परंपरा असून तिच्यामध्ये एक हळूहळू वाढत जाणारी चढती भाजणी आहे. पण यावरून तुम्ही असं कसं प्रतिपादन करू शकाल की ही परंपरा नेहमी खालूनच वर जात असते आणि कधीही वरून खाली येत नसते? हेच सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे म्हणता येईल
की अगदी खालच्या दर्जाच्या प्राण्यांपासून तो अगदी वरच्या दर्जाच्या प्राण्यांपर्यंतच्या सर्वांच्याच देहामध्ये परस्परात सादृश्य असतं, असं क्रमविकासवादी दाखवून देतात. क्रमविकासासंबंधी हेच त्यांचं प्रमाण होय. पण यावरून ठासून असं कसं म्हणता येईल की खालच्या दर्जाच्या प्राण्यांपासून वरच्या दर्जाचे प्राणी क्रमशः उत्पन्न झाले आहेत, वरच्या दर्जाच्या प्राण्यांपासून खालच्या दर्जाचे प्राणी क्रमशः निर्माण झालेले नाहीत? अनुमान दोन्ही पक्षी लागू आहे. आणि ह्या क्रमविकासवादात जर काही तथ्य असेल तर माझा असा विश्वास आहे की एकदा खालून वर आणि परत वरून खाली अशा या देह परंपरेची सारखी पुनरावृत्ती चाललेली आहे. क्रमसंकोच्या खेरीज क्रमविकास कसा बरं संभवतो? उच्च जीवनासाठीच्या आपल्या धडपडीवरून हेच निष्पन्न होतं की आपण आधीच्या आपल्या उच्च अवस्थेपासून च्युत झालो आहोत, अवनत झालो आहोत. हा सिद्धांत अगदी खरा आहे. फक्त तपशिलाच्या बाबतीत त्यात थोडाफार फरक पडण्यासारखा आहे. ख्रिस्त, बुद्ध, वेदांत वगैरेंनी अगदी एकमुखानं केलेली ही घोषणाच मी नेहमी मान्य करत असतो की आपण सर्वच जण यथाकाल पूर्णत्व पावणार आहोत. मात्र या अपूर्णतेचा त्याग करूनच. हे जगत काहीही नाही, त्यात काहीच अर्थ नाही, तो नुसता फापट पसारा आहे. फार फार तर या जगाला त्या सत्याचं एक हिडीस विकृत व्यंगचित्र म्हणता येईल, त्याची छाया म्हणता येईल, इतकंच. आपण त्या सत्याप्रत पोचलेच पाहिजे. त्याग वैराग्यच आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाईल. त्याग हा आपल्या खऱ्या जीवनाचा पायाच आहे. आपण ज्यावेळी स्वतःचा विचार करत नसतो त्याच वेळी फक्त तेवढेच क्षण खरोखर आपण चांगलं आणि खरं जीवन आस्वादित असतो. या वेगळ्या क्षुद्र मीचा नाश व्हायलाच हवा. मग आपल्या अनुभवाला येईल की आपण त्या सत्यातच आहोत आणि ते सत्यच ईश्वर आहे आणि तोच आपलं खरं स्वरूप आहे. तो सदाच आपल्यात आहे, आपल्या सांगाती आहे. आपण त्याच्यातच वसूया, त्याच्यातच असूया. हे जरी मोठं कठीण वाटत असलं तरी हळूहळू ते साधू लागेल. तेव्हा मग आपल्या प्रत्ययाला येईल की तीच एकमेव आनंदमय अवस्था आहे. बाकीच्या सगळ्या अवस्था म्हणजे केवळ मृत्यू होत. आजचं आपलं अवघं जीवन म्हणजे केवळ एक शिकण्याची शाळा म्हणता येईल. खऱ्या अनंत जीवनाचा लाभ करून घेण्यासाठी आपल्याला या आजच्या टिचभरच्या जीवनाच्या पलीकडे जावं लागेल. तेच खरं खरं जीवन होय. त्याचा लाभ करून घेण्यासाठी, आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी आपण सर्वच जण कमर कसून प्रयत्न करूया.